पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी मोहिनी सोनार। आपण पाहताय TV9 मराठी बुलेटिनमध्ये महाराष्ट्रासह देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाफास्ट 100 मधून। पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार। उद्यापासून देशामध्ये जीएसटीच्या नव्या दरांची अंमलबजावणी होणार। दरम्यान जीएसटीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी काय बोलतात त्याकडे सर्वांचं लक्ष। माजी आमदार सदा सरवणकरांच्या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता। विद्यमान आमदाराला 2 कोटी मिळतात, मात्र मी आमदार नसताना सुद्धा 20 कोटी मिळतात, सरवणकरांचं वक्तव्य। 20 कोटींचा निधी कोणत्या आधारावर मिळाला? ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार महेश सावंतांचा सरवणकरांना सवाल। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या संदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल। तर ऑडिओ क्लिपमध्ये लक्ष्मण हाकेंना पैशांची ऑफर, तर हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय देताच तरुणांना हाकेंची लाच काढली। कथित ऑडिओ क्लिपची TV9 मराठी पुष्टी करत नाही। मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न, पैशांच्या ऑफरवरून व्हायरल व्हिडिओ क्लिप नंतर लक्ष्मण हाकेंचं स्पष्टीकरण। हाकेंना बदनाम करण्यासाठीच हे षडयंत्र। हाकेंनी स्वतःहून पैसे मागितलेले नाहीत, वडेट्टीवारांकडून हाकेंची पाठराखण। तर हाकेंनी एससी आरक्षणाकडे वाकड्या नजरेनं पाहू नये, वाकड्या नजरेनं पाहिलं तर डोळे काढून हातात देऊ, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचा इशारा। कोण दीपक केदार? मी नाव ऐकलं नाही, लोक बोलत असतात, टीका करत असतात, लक्ष्मण हाकेंचं दीपक केदार यांना प्रत्युत्तर। 28 सप्टेंबर पासून काँग्रेसची संविधान सत्याग्रह यात्रा। हर्षवर्धन सपकाळ आणि तुषार गांधी या यात्रेचं नेतृत्व करणार। नागपूरच्या दीक्षाभूमीपासून या यात्रेला सुरुवात होणार। 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान यात्रेचं नियोजन। काँग्रेसची सत्याग्रह यात्रा नाही तर असत्य यात्रा। राहुल गांधी रोज खोटं बोलतात, मग काँग्रेसला सत्याग्रहाचा अधिकार कुठून? नवनाथ मन यांचा हल्लाबोल। वडेट्टीवार आणि काँग्रेसचा मराठ्यांचं वाटोळं करण्याचा हेतू। राज्यामध्ये काँग्रेसचा देभारा करायला आम्हाला वेळ लागणार नाही, तुम्हाला औषधाला सुद्धा कार्यकर्ता राहणार नाही, जरांगेंचा इशारा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 3 कोटींपर्यंत खर्च होतो, तर काही ठिकाणी जेवणावळीसाठी 100 बोकड कापावे लागतात, आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। तर गायकवाडांच्या जे पोटात होतं तेच ओठात आलं, आमदार संजय गायकवाडांच्या विधानावरून वडेट्टीवारांची टीका। परमेश्वराचे मोठे उपकार आहेत, आम्हा ब्राह्मणांना आरक्षण नाही। यूपीमध्ये ब्राह्मणांचं महत्व, तसंच महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं महत्व आहे, मात्र जातीपातीपेक्षा माणूस गुणांनी मोठा होतो, गडकरींचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ट्विटर अकाउंट हे काही काळासाठी हॅक झालं होतं। एकनाथ शिंदेंच्या अकाउंटवर तुर्की आणि पाकिस्तानचे काही व्हिडिओ दिसत होते, पण काहीच वेळामध्ये हे ट्विटर अकाउंट पुन्हा रिकव्हर झालंय। राहुल गांधी पुराव्यानिशी आरोप करत आहेत। दरम्यान आणखी बऱ्याच गोष्टी राहुल गांधी पुराव्यानिशी देशासमोर आणणार, धैर्यशील मोहिते पाटलांची प्रतिक्रिया। गोवा सीमेवर धुमाकूळ घालणाऱ्या ओंकार हत्तीला वनतारामध्ये पाठवणार, येत्या आठवड्यात बैठक घेऊन यावर शिक्कामोर्तब केला जाईल, आमदार दीपक केसरकरांची माहिती। धनगर समाजाला एसटीतनं आरक्षण द्यावं, प्रकाश सोळंकेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। धनगर बांधवांच्या हिताचा निर्णय घेण्याची प्रकाश सोळंकेंची मागणी। कुणबी समाजाचा 9 ऑक्टोबरला एल्गार मोर्चा। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याच्या निर्णयाविरोधात हा मोर्चा निघणार। मोर्चाला कोकणासह राज्यभरातील कुणबी संघटनांचा पाठिंबा। मराठा आरक्षणाच्या GR विरोधात गोंदियामध्ये ओबीसींचा एल्गार मेळावा, तर मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव यामध्ये एकवटणार। हैदराबाद गॅझेटचा GR रद्द करण्याची मागणी करणार। शरद पवारांची राष्ट्रवादी उद्या सांगलीमध्ये शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत। पडळकरांच्या जयंत पाटलांवरील वक्तव्याचा निषेध करणार। सुप्रिया सुळेंसह महत्त्वाचे नेते उद्या सांगलीत जाणार। सर म्हणण्याऐवजी आता आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी, स्वामी जितेंद्र महाराजांची मागणी। विद्यापीठांमध्ये सुद्धा सर म्हणणं बंद करावं अशी त्यांची मागणी। भाजप युवा मोर्चाच्या वतीनं पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त नमो युवा रनचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉनचं आयोजन। मॅरेथॉनमध्ये नशामुक्त भारत, नशामुक्त मुंबईचा नारा, फडणवीसांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये नमो युवा रनचं आयोजन। मॅरेथॉनमध्ये गिरीश महाजन सुद्धा सहभागी। मी आयुष्यामध्ये कधीही नशा केलेली नाही, आपण सुद्धा असंच असलं पाहिजे, महाजनांचं आवाहन।
साताऱ्यामध्ये नमो युवा रनचं आयोजन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, अतुल भोसले यांच्या उपस्थितीमध्ये मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात. 2000हून अधिक स्पर्धक यामध्ये सहभागी. वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरचे वडील अद्यापही फरार. गाडीच्या किरकोळ वादातनं दिलीप खेडकरांसह वाहन चालकांवर गुन्हा दाखल. वाहन चालकाला कालच दिलीप खेडकरचा शोध सुरू. पुण्यातील आंदेकर टोळीची 27 खाती गोठवली. 50,66,999 रुपये पोलिसांच्या हाती. या आधीच्या झाडाझडतीमध्ये कोट्यवधींचा ऐवज जप्त. आरोपींच्या स्थावर मालमत्तेची सुद्धा चौकशी सुरू. अजित पवार आज परिवार मिलन कार्यक्रमादरम्यान उषा वाघेरे यांची भेट घेणार. तर उषा या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका, तर त्यांचे पती ठाकरेंच्या शिवसेनेत. जळगावात ठाकरे सेनेच्या सुनील महाजनांकडून भाजप आमदारांचं स्वागत. आमदार सुनील महाजन यांच्याकडून सुरेश भोळे यांचं स्वागत. तर सुनील महाजनांच्या पत्नीनं विधानसभेमध्ये सुरेश भोळेंविरोधात निवडणूक लढवली होती. सुनील महाजन आता भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा. कराडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा सन्मान. मुंबईतील आंदोलनावेळी मराठा बांधवांना केलेल्या मदतीबद्दल मराठा मोर्चानं मानले आभार. बीड जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आता आढावा घेणार. बीड जिल्ह्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी सुद्धा प्रयत्न करणार. अजित पवार सलग दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवड दौऱ्यावर. तर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरामध्ये अजित पवारांच्या दौऱ्यात वाढ. अजित पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये हाफकिन संस्थेला भेट. तर हाफकिन संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी संस्थेची काही जागा व्यावसायिक वापरासाठी देण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र अजित पवारांचा या प्रस्तावाला थेट नकार. पुण्यातील गुडलक चौकात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू. तर सारथी, महाज्योती, बार्टी, अमृत आरटीच्या विद्यार्थ्यांचं पीएचडी फेलोशिप प्रलंबित असल्यामुळे आंदोलनाचा आजचा 7वा दिवस. नाशिकच्या मालेगावमध्ये जन्म प्रमाणपत्रातील घोटाळा प्रकरणी अस्तित्वात नसलेल्या आजोबांच्या नावावर जन्म प्रमाणपत्र काढल्याचं समोर. पण मालेगावातील सगळे जन्म प्रमाणपत्र घोटाळे रद्द केल्याची सोमय्यांची माहिती. किरीट सोमय्या यांच्याकडून या प्रकरणावर भाष्य. घोटाळ्यांवर गुन्हे दाखल. नंदुरबारच्या धडगावमधील काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश. आमदार आमशा पाडवींच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश संपन्न. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या सेनेत पक्षप्रवेश केल्यामुळे काँग्रेसला खिंडार. दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची 22वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि शेतकरी मेळावा संपन्न. दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडला. कार्यक्रमात कृषी क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार. मुंबईमध्ये सकाळी ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस. रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सोलापूर आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता. तर मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. मुंबईकरांना आज तुर्तास दिलासा. मुंबईकरांची पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली. पाणी पुरवठा करणारे 7ही धरणं 99% जास्त भरले, अशी माहिती. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातल्या काटेजवळगा या गावामध्ये जोरदार पाऊस. ओढ्यांना आलेल्या पुरात एक जण वाहून गेला, तर एक जण झाडावर अडकून बसला होता. झाडावर अडकलेल्या ग्रामस्थाला लोकांनी बाहेर काढलं. बीडमध्ये मागील 8 दिवसांपासून पावसाची हजेरी. नदी नाल्यांना पूर, तर रस्तेही पाण्याखाली. बीड खरवंडी या महामार्गाचं काम रखडल्यामुळे पर्यायी रस्ता तयार. मात्र पावसामुळे हा पर्यायी रस्ता देखील पाण्याखाली. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातल्या सावर्डे डेरवण या रस्त्याची दुरावस्था. दरवर्षी खड्डे भरण्याचं काम करून सुद्धा काम निकृष्ट होत असल्यानं नागरिक संतप्त. भुसावळच्या हातनूर, कठोरा या परिसरामध्ये गावठी दारू विक्रेत्यावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. वारंवार कारवाईची मागणी करून सुद्धा कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील शिरापूरमध्ये जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पुराच्या पाण्यामध्ये एक तरुण वाहून गेलाय. अक्कलकोट ते गाणगापूर या महामार्गावर 3 फुटांपर्यंत पाणी. अक्कलकोटमधील बोरी नदी ओव्हरफ्लो. बोरी उमरगे या गावाजवळचा पूल पाण्याखाली. सिंधुदुर्गातही पावसानं विश्रांती घेतल्यामुळे आंबोली घाटात धुक्याची चादर. निसर्गानं पांघरलेला हिरवागार शालू, दाट धुकं यामुळे आंबोली घाटाचं सौंदर्य आणखीनच खुललंय. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातल्या डोंगरला या गावातील रोपवाटिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर रोपं नष्ट झाल्याची घटना. 26,000 रोपटी नष्ट प्रकरणामध्ये विभागीय अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू. शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारची भूमिका दुय्यम. पंचनाम्यानं शेतकऱ्यांचा पंचनामा होतोय. कंत्राटदारांचं सरकार शेतकऱ्यांना मदत करणार नाही, वडेट्टीवारांची टीका.
धाराशिवच्या उमरगा तालुक्यातल्या बेणेतुरा या नदीला पूर, तर लातूर कलबुर्गी या रोडवर पाणी आल्यामुळे कर्नाटक सीमेवरील कसगी गावाजवळ ही पूल पाण्याखाली. कलबुर्गी आणि धाराशिव या जिल्ह्यांना जोडणारी वाहतूक यामुळे विस्कळीत. धाराशिवच्या उमरग्यामध्ये मुरुम शहरात जोरदार पावसाची हजेरी. सखल भागांमध्ये पाणी साचलं. परिसरात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस, तर काही घरांमध्ये सुद्धा पावसाचं पाणी शिरलं. बीडच्या परळी तालुक्यातल्या वानटाकळी या शिवारात पाणी साचलंय. दरम्यान शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान. 3 दिवसांपूर्वीच माजी मंत्री धनंजय मुंडेंनी या भागाची पाहणी केली होती, मात्र अजूनही पंचनामे झालेले नाहीत. दक्षिण सोलापुरात वडकवबाळ या ठिकाणी सीना नदीच्या प्रवाहात महिला वाहून जात होती. ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांनी या महिलेचा जीव वाचवला. साताऱ्यातील कोयना धरणमध्ये सध्या 100% पाणीसाठा. धरणातनं 1700 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नागपुरात नवरात्री आणि धम्मचक्र दिनाचं औचित्य साधून महापालिकेकडनं 110 बसेसची सोय. दीक्षाभूमीहून ड्रॅगन पॅलेससह अन्य मार्गावर 90, तर कोराडी ते सीताबर्डी दरम्यान 20 बसेस धावणार. मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरातील नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण. 77 सीसीटीव्ही, मेटल डिटेक्टर, डॉक्टरांची टीम सज्ज. वाहतुकीसाठी विशेष व्यवस्था. यासह गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी विशेष रांग व्यवस्था, पिण्याचं पाणी आणि पादत्राणे ठेवण्याचीही सुविधा उपलब्ध. अमेरिकेतील टॅरिफ धोरणाचा कोकणातनं होणाऱ्या मत्स्य निर्यातीला फटका. कोकणातनं अमेरिकेत होणारी मत्स्य निर्यात ही 40% घटली. मासळीचे दर आता 50% वाढले. सरकारकडून तोडगा काढण्यासाठी हा प्रयत्न सुरू. रेलनीरच्या दरात 1 रुपयाची घट, तर 1 लिटरच्या पाण्याच्या बॉटलसाठी आता 15 ऐवजी 14 रुपये, तर 500 मिली बॉटलसाठी 10 रुपयांऐवजी 9 रुपये द्यावे लागणार. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका. कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी संबंधित प्रकरणात ही याचिका दाखल केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं याचिका फेटाळल्यानंतर जॅकलिन फर्नांडिसची सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव. जपानमधील ओसाका वर्ल्ड बिझनेस एक्स्पो 2025 मध्ये महाराष्ट्राचा डंका, तर इतिहासात पहिल्यांदाच 15 दिवसांसाठी महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राचं प्रदर्शन दाखवलं जाणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चोरी करणारी टोळी जेरबंद. झारापच्या बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारी ही टोळी इंदापूरमधील असल्याचं तपासात निष्पन्न. 5 जणांकडून तब्बल 27 एटीएम कार्ड्स, 4 मोबाईल आणि कार तसंच अन्य साहित्य जप्त. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राममध्ये राज्यस्तरीय गांधी विचार शिबिर, तर किसान अधिकार अभियानाचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन. राज्यातील 13 जिल्ह्यातनं 60हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग. आशियाई चषकामध्ये आता सुपर 4चे सामने. दुबईत आज पुन्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हाय व्होल्टेज सामना रंगणार. पाकच्या संघासाठी मोटिवेशनल स्पीकर्ससह मानसशास्त्रज्ञांचं पाचारण. भारतीय संघाकडून सलगच्या पराभवामुळे पाक अस्वस्थ, तर आजच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या संघासाठी मोटिवेशनल स्पीकर बोलावले. तसंच खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी क्रीडा मानसशास्त्रज्ञ डॉक्टर राहिल करीम यांना सुद्धा नियुक्त करण्यात आलंय. अमेरिकेच्या H-1B व्हिसासाठी आता $1,00,000 म्हणजेच 88 लाख रुपये मोजावे लागणार. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीयांच्या अडचणी वाढणार, तर फक्त नवीन H-1B व्हिसासाठी धारकांना 88 लाख रुपयांचं शुल्क भरावं लागणार, अशी अमेरिकेची स्पष्टोक्ती. एक दिवसीय क्रिकेटमध्ये स्मृती मंधानाचं विक्रमी शतक. विराट कोहलीचा विक्रम मोडत अवघ्या 50 चेंडूंमध्ये शतकी खेळी. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेत स्मृती मंधानानं 300 धावा ठोकल्या. आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 5 तासांचा ब्लॉक. ठाणे कल्याण दरम्यान जलद मार्गावर तसंच हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल. नवीन वर्षापासून स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल धावेल, तर येत्या काळात 238 नवीन रेक दाखल होणार असून त्यामुळे 60% प्रवासी क्षमता वाढेल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. सध्या सोन्या चांदीचे भाव वाढले. सोन्या चांदीच्या दरात वाढ सुरू. सोन्याच्या दरात 750, तर चांदीच्या दरात 1700 रुपयांची वाढ. सोनं आता 1,11,450 रुपयांवर, तर चांदी 1,31,500 रुपयांवर. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून